नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. संकष्टी चतुर्थीचा अत्यंत प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. 16 एप्रिल बुधवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आली आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे महत्त्व वेगळे वेगळे असते. संकष्टी चतुर्थी या दिवशी जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद हा कायम राहतो असे देखील म्हटले जाते. संकष्टी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारी अशी ही तिथी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे मनोभावे पूजा केली जाते. या दिवशी गणपतीची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. तसेच रखडलेली शुभकार्य पूर्ण होतात. या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाचे दर्शनाचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते. त्यामुळे या काळात केलेली सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. आज या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. उद्या बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल. तर असा हा एक सुपारीचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे, कारण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते. तसेच ही पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात, जेणेकरून बाप्पांच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होईल. जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नसेल, बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं काम असतं, अगदी आपण 100% ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते, परंतु अचानक अशा काहीतरी अडथळे येतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहत असते. तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येणे, आलेला पैसा हा घरामध्ये न टिकणे किंवा पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होणे, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे, घरावर भरपूर असं कर्ज होणे, तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असेल, तसेच घरामध्ये आजारपण असेल, मुलांची प्रगती होत नसेल, मुलं हट्टीपणा करत असेल, तर यासारख्या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे.
गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने केला तरीही चालेल. अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या बाप्पांच्या महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. अभिषेक केलेलं जे पाणी असेल किंवा पंचामृत असणार आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे. त्याचबरोबर बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल, हळदी, कुंकू, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही दिवसभरात करू शकता. उपाय करण्यासाठी आपल्याला 2 सुपारी लागणार आहे. सुपारी घेताना ज्या सुपाऱ्या आपण पूजेमध्ये वापरतो त्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. सुपारीचे 2 प्रकार असतात. एक खाण्याची सुपारी असते, ती आकाराने मोठी असते, आणि पूजेची जी सुपारी असते तर ती आकाराने थोडी छोटी असते. म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या 2 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. सुपाऱ्या घेताना त्या नवीन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. वापरलेल्या सुपाऱ्या उपयासाठी घेऊ नका. सुपारी घेताना ती कुठेही किडलेली, खराब झालेली सुपारी नसावी. सुपारी घेताना चांगली सुपारी घ्या. 2 सुपाऱ्या तुम्हाला या नवीन घ्यायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची घ्यायची आहे. तर तुम्हाला बघा, हिरवी वेलची देखील घेताना ती चांगली घ्यायची आहे. कुठेही तुटलेली, फाटलेली, खराब झालेली, काळी पडलेली तुम्हाला घ्यायची नाही. हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे. 2 हिरवी वेलची घ्या आणि 2 चांगल्या सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. सर्वात प्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. यानंतर एक आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला त्या 2 सुपाऱ्यांवरती पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक केल्यानंतर त्या 2 सुपाऱ्या तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत. ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ घ्या, ज्याला आपण अक्षता म्हणत असतो, तर त्या ठेवायच्या आहेत. आणि त्यावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ही सुपारी ठेवायची आहे. दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या. यानंतर त्या सुपारीपाशीच तुम्हाला ह्या ज्या 2 हिरव्या वेलायची आहेत त्या ठेवायच्या आहेत. यानंतर त्या सुपारीवरती हळदी, कुंकू, अक्षता, फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. गणपती बाप्पांचं तुम्हाला नमस्मरण करायचं आहे. तिथे बसून तुम्हाला 1 वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. याचं पठण करायचं आहे. त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित तुम्हाला अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांचं संकट नाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. जी पण तुमची अडचण असेल ती अडचण तुम्हाला सांगायची आहे. जे काही तुमचं महत्त्वाचं काम आहे ते अपूर्ण आहे तर ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. यानंतर या 2 सुपाऱ्या आणि या 2 हिरवी विलायची दिवसभर तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत. रात्रभर देखील तशाच ठेवायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, सकाळी उठल्यानंतर देवपूजा करताना तुम्हाला त्या 2 सुपाऱ्या आणि त्या 2 हिरवी विलायची ज्या आहेत त्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू ठेवायच्या आहेत. वेलची जी असते तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते आणि सुपारी हे गणपती बाप्पांचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे सुपारी आणि वेलची आपल्याला लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, संकट दूर करणारे, अडथळे दूर करणारे देवता आहेत आणि ही सुपारी आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, अडचणी, अडथळे येणार नाहीत. तसेच घरातील दारिद्र्य
हे देखील नष्ट होईल. तर असा हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा. तसेच तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा शिक्षण घेणारी मुलं असेल, मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल, मुलं जे काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल, तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मुलांकडून ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्षाचं पठण त्यांना करायला सांगायचं आहे. असं केल्याने कुशाग्र बुद्धिमत्ता, उच्च शिक्षण आणि श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता देखील आहेत. गणपती बाप्पांना सर्वात हुशार देवता म्हणून ओळखले जाते. तसेच या दिवशी तुम्हाला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर एका शुद्ध तांब्याच्या कळशामध्ये पाणी भरून त्यात थोडंसं लाल चंदन, फुले, अक्षता टाकून चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. असं केल्याने कुटुंबावर चंद्रदेवाची कृपाही कायम राहते. या दिवशी ज्यांना व्रत आहे त्यांनी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे. नाहीतर व्रताचे फळ हे मिळत नाही. ज्यांना उपवास नाही त्यांनी चंद्राची पूजा केली तरी सुद्धा चालते.